नमस्कार, कशी आहात सर्व? कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत करते. तर ही मेथीच्या शंकरपाळ्याची रेसिपी मी दिवाळीला बनवली होती आणि शूट केली होती, पण अपलोड करायचं राहिलं होतं. तर ही कस्तुरी मेथीचे शंकरपाळे आहे. खूप क्रंची आणि टेस्टी बनतात. तर सुरुवात करूया रेसिपीला. तर हे गव्हाचं पीठ आहे. 2.5 वाटे एवढं मी गव्हाचं पीठ घेतलं होतं. तर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जर मैदा हवा असेल तर तुम्ही मैदाही वापरू शकता, पण मी फक्त प्लेन गव्हाचं पीठ वापरलं होतं. तर 2.5 वाटी गव्हाच्या पिठाला मी थोडंसं 1 चम्मच एवढा कच्चा ओवा घातला होता आणि हे 2 ते 3 चमचे एवढा कच्चे पांढरे तीळ घातले होते. त्यानंतर हे चवीपुरतं मीठ घातलं होतं आणि ही थोडीशी वरून साखरेचे दाणे घातले होते. त्यानंतर कलरसाठी हळद घातली होती आणि हे मिरची पावडर आहे. तर मी थोडंसं 3 ते 4 चमचे एवढं मिरची पावडर घातलं होतं. तुम्ही नाही घातलं तरीही चालेल. हे धनिया पावडर आहे. 2 चमचे धनिया पावडर घातलं होतं आणि ही कस्तुरी मेथी आहे. याला आधी तव्यावरती छान गरम करून घेतलं आणि त्यानंतर हाताने असं क्रश करून कस्तुरी मेथीही यामध्ये घालून घेतली होती. आणि आता आपल्याला एकदम गरम कडक तेलाचं मोहन घालायचं आहे. तर गोडाची शंकरपाळी असली तर आपण डालड्याचं किंवा तुपाचं मोहन घालतो, पण ही तिखटाची शंकरपाळी आहे त्यामुळे मी इथे तेलाचंच मोहन घातलं होतं. तर 2.5 वाटी शंकरपाळ्याला मी कमीत कमी 4 ते 5 चम्मच एवढं मोहन घातलं होतं. जेवढी जास्त आपण मोहन घालू शंकरपाळ्याला तेवढी छान आपली खुसखुशीत क्रंची अशी शंकरपाळी बनतात. तर मोहन घालून झालं की थोडंसं चम्मचनी पूर्ण तेल आपलं पिठाला लागेल असं सर्व एकजीव करून घेतलं होतं आणि थोडंसं थंड झालं की हाताने सर्व पदार्थ पिठाला लागतील असं पूर्ण हाताने मिक्स करून घेतलं होतं. सर्व मसाले पिठाला छान घोळून झाले की आता आपल्याला हे पीठ थंड्या पाण्याने भिजवून घ्यायचं आहे. तर त्याआधी जेही मॉइश्चरमुळे मोहनाच्या मॉइश्चरमुळे पिठाचे लम्स पडतात त्याला आपण हाताने पूर्ण असं चोळून लम्स काढून घेतलेले होते मी आणि आता हे थंड्याच पाण्याने पूर्ण पीठ भिजवून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला शंकरपाळ्याचं पीठ भिजवताना थोडंसं मी असं कडक भिजवलं होतं, खूप जास्त नरम भिजवलेलं नव्हतं. आणि त्यानंतर वरून थोडंसं पाणी लावून त्याला अजून थोडंसं मळून घेतलं आणि या सर्व पिठाला मी कमीत कमी 1 ते 1.5 तास रेस्ट दिली होती. तर अशा पद्धतीने कडक पिठाला पाण्यामध्ये थोडंसं वरून पाणी लावून 1 ते 1.5 तास रेस्ट दिल्यानंतर पीठ अशा पद्धतीने झालं होतं. अजूनही पीठ थोडंसं कडकच झालं होतं, त्यामुळे मला अजून थोडंसं पाणी घालून याला खूप वेळ छान मळून घ्यावं लागलं. तर आता एवढं जास्त पीठ असल्यामुळे पूर्णही एकाच वेळेस पीठ न मळता मी याचे थोडे थोडे पार्ट्स करून पिठाला गॅस ओट्याच्या प्लॅटफॉर्मवरती मी त्याला मळून घेतलं होतं. तर असं थोडं पाणी किंवा तुम्ही तेलाचा हातही लावला तरीही चालेल. अशा पद्धतीने पिठाला छान मळून घेतलं की थोडंसं पीठ नरम होतं आणि शंकरपाळी लाटायला योग्य होतं. तर अशा पद्धतीने मी पिठाचा छान नरम असा गोळा चोळून करून घेतला आणि आता आपण याची एक मोठी पारी लाटून घेणार आहोत. तर खूप जास्त कडक आणि क्रंची शंकरपाळी जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही यापेक्षाही एकदम पातळ पारी लाटू शकता, पण मी खूप जास्त पातळ न लाटता थोडीशी मीडियम अशी जाडच ठेवलेली होती. तर ही जे आपले अनइव्हन एजेस आहेत ते मी आधी चम्मचच्या मदतीने काढून घेतलेली होती. आणि सर्व बाजू शंकरपाळ्याच्या छान इव्हनली कट करून घेतल्या होत्या. आणि आता आपल्याला या चपातीची आपल्याला हवी त्या आकाराची शंकरपाळी पाडून घ्यायला आपण तर मी अशी मीडियम साईजची शंकरपाळी पाडून घेतलेली आहे.
साईज आपण आपापल्या हिशोबाने कट करू शकतो। तर मी थोडे मीडियम टू मोठ्या साईजमध्ये शंकरपाळी कट करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने सर्व शंकरपाळी पहिल्या पारीची लाटून झालेली आहे। तर आता तेल गरम झालेलं आहे आणि माझ्या काळ्या कढईला प्लीज एक्सक्यूज करा, दिवाळीचं तळण काढायचं होतं, त्यामुळे ही स्पेशली दिवाळीचं तळण काढायची कढई आहे, तर त्यामुळे ही काळी झालेली आहे। तर आता आपण गरम कडक तेलामध्ये शंकरपाळी तळून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की शंकरपाळी आपली छान फुगत आहे तेलामध्ये। एकदम आपल्याला याला गोल्डन रेडिश ब्राऊन होतपर्यंत छान तळून घ्यायची आहे। एरवी आपण मैद्याची शंकरपाळी बनवतो, पण गव्हाच्या पिठाची ही शंकरपाळी खूप छान क्रंची आणि एकदम टेस्टी बनतात। ही तर कस्तुरी मेथीची थोडीशी तिखट शंकरपाळी आहे। जर तुम्हाला गोड शंकरपाळी आवडत असेल तर गव्हाचं पीठ गुळाच्या पाण्याने भिजवून आपण त्याचीही गोड शंकरपाळी बनवू शकतो, तेही फार टेस्टी बनतात। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की छान क्रंची एकदम कडक आणि टेस्टी शंकरपाळी कस्तुरी मेथीची तयार झालेली आहे। तर अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीही तुमच्याकडे ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।